सगळीचकडे आता पाऊस जोरदार चालू झालेला आहे आणि अशा पावसामध्ये भजी खाण्याची मजा वेगळीच आहे आणि ती म्हणजे स्पेशली कांदा भजी. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी क्रिस्पी अशी कांदा भजी झालेली आहे, एकदम कुरकुरीत, खायला खूपच मस्त लागतात. चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, मी इथे 3 मोठे कांदे बारीक असे स्लाइस म्हणजे उभे चिरून घेतलेले आहे आणि उभे चिरून झाल्यानंतर व्यवस्थित हे सगळे मोकळे करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित असे वेगळे करून घ्यायचे आहे आणि हाताने चोडून आपल्याला हे ते वेगळे स्लाइस करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे आहे. तिखट तुम्हाला जर भजी जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. हळद इथे मी जास्त नाही घालत. भजीमध्ये जर तुम्ही कोणत्याही भजीमध्ये हळद जास्त घातली ना तर ती फ्राय करताना त्याची कडवटपणा जास्त येते, त्यामुळे हळद इथे जास्त नाही घालायची आहे. आणि 3 मोठ्या कांद्यासाठी मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोणताही सोडा मी इथे यूज केलेला नाही आहे. इथे व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करायचं आहे आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा हाताने असं चुरडत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर एकदम आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. अगदी थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला हे पीठ थोडंसं भिजवून घ्यायचं, म्हणजे बॅटर रेडी करायचं. अगदी एकदम पाणी घातलं ना की एकदम पातळ होतं, त्याने भाजी एकदम अशी चांगली नाही होते. त्यामुळे थोडंसं हातावर असं पाणी शिंपडून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ओलसरपणा आला ना की मग आपल्याला ह्याच्या झाकण लावून आपल्याला एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा त्यानंतर हे पाणी जे कांद्याचं जे पाणी असतं आणि मीठ घालतो आपण, त्यामुळे हे पाणी व्यवस्थित कांद्यामध्ये मुरतं आणि हे जे बॅटर आहे ते मस्त असं भिजून येतं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं, अगदी गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे भजी सोडून द्यायची आहे तेलामध्ये. आणि अगोदर घालताना भजी आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. त्यानंतर एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जे भजी आपण बारीक गॅसवर जर तळून घेतली ना ते एकदम अशी क्रिस्पी म्हणजे एकदम खायला कुरकुरीत लागतात, खायला खूपच मस्त लागतात ही अशी भजी. हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे उलट करून आपल्याला 2-3 वेळा अशी बारीक गॅसवर ही तळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर शेवटी अगदी म्हणजे जेव्हा आपली भजी फ्राय झालेली असणार म्हणजे तळून झालेली असणार तेव्हा हलकासा गॅस फास्ट करायचा अगदी अर्धा मिनिटासाठी, जेणेकरून मस्त ही क्रिस्पी अशी भजी तयार होतं. तुम्ही बघू शकता भजींचा कलर पण किती मस्त असा आला आहे आणि ही कांदा भजी खायला एवढी मस्त लागतात ना, वाव खूप. आणि त्यासोबत जर चहा घेतली ना तर खूपच मस्त ही. आणि अशा प्रकारे आपली मस्त असं पावसाळ्यामध्ये कांदा भजी रेडी झालेली आहे. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी क्रिस्पी अशी झालेली आहे. इथे मी एक तुम्हाला भजी असं हाताने कुस्करून दाखवते. हे बघा बघू शकता मस्त असं एकदम क्रिस्पी अशी भजी झालेली आहे. आणि चला मग पटकन तुम्ही देखील ही रेसिपी बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.